क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। धाराशिव पूरग्रस्त कुटुंबांना मनीषा केंद्रे यांच्या वतीने किराणा साहित्य भेट। धाराशिव जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून कुटुंबाचा संसार उघड्यावर आलेला आहे। अभूतपूर्व अशा प्रकारचे नुकसान झाले आहे। यातून सावरण्यासाठी विशेष मदतीची गरज आहे। या संकटात भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा चिटणीस सौ मनीषाताई नवनाथ केंद्रे यांनी भंडारवाडी व परिसरातील पूरग्रस्त कुटुंबांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली। तसेच तात्पुरती मदत म्हणून किराणा साहित्याचे वाटप केले। किराणा साहित्याचे वाटप करत असताना अनेक महिलांना अश्रू अनावर झाले। भंडारवाडी व परिसरातील गावांमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील संसार उपयोगी वस्तू आणि अन्नधान्य पूर्णपणे खराब झाले। त्यामुळे अनेक कुटुंबाचा संसार उघड्यावर आलाय। त्यांच्या समोर अन्न आणि निवाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। या परिस्थितीत पूरग्रस्त कुटुंबांना केंद्रे यांनी सामाजिक सलोखा जपत आधार दिलाय। या पावसामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसानीबद्दल बोलताना केंद्रे यांनी ही वेळ धीर सोडण्याची नाही तर एकजुटीने या संकटाचा सामना करण्याची आहे। आपण सगळे मिळून या परिस्थितीतून बाहेर पडू। जिल्ह्याचे नेते आमदार राणा जगजित सिंह पाटील व उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, महायुती सरकार आपल्या पाठीशी आहे असे मत व्यक्त केले। या प्रसंगी शालिनी वडगणे, एडकेताई, भंडारवाडी गावच्या सरपंच सागर एडके, तुगाव येथील भाजपा तालुका चिटणीस सचिन लोमटे, आत्माराम बंडगर, बालाजी लवटे, दत्ता बनसोडे, श्रीराम एडके, संतोष साबळे, गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तौफिक मोमीन। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।